नमस्कार, मी शिल्पा। न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। काल म्हणजेच 31 मे 2026 ला संगीत जगतातून एक अत्यंत दुःखाची आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली होती। आपल्या मधुर, सुश्राव्य आणि दैवी आवाजाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर तब्बल 7 दशकं अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी वयाच्या 89व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आणि मुंबईतल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। सुमनजीच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुवर्ण युगाचा अंत झालाय। मराठी भावगीत असो, भक्तिगीत असो किंवा हिंदीचा आवाज प्रत्येक पिढीला मंत्रमुग्ध करत राहिला। केंद्र सरकारने त्यांच्या त्याच अफाट कामगिरीचा गौरव करत 2023 साली त्यांना पद्मभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं। आज हा सुवर्ण स्वर काळाच्या पडद्याआड गेला आहे। पाहुयात या गान कोकिळ्याच्या सांगीतिक प्रवासाचा हा विशेष आढावा। 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारताच्या म्हणजेच आत्ताचा बांगलादेश भवानीपूर येथे सुमनजीचा जन्म झाला। लहानपणापासूनच गळ्यात स्वरांची दैवी देणगी घेऊन आलेल्या सुमनजीचं लग्नपूर्वीचं नाव सुमन हेमाडी असं होतं। याच नावाने त्यांनी संगीत विश्वात आपली पहिली पावले टाकली। जीवन है एक भूल सजनवा बिन तेरे, आता है हर फूल सजनवा बिन। त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवेशही अत्यंत रंजक होता। एका जाहीर कार्यक्रमात गाताना गझल सम्राट तलत मेहमूद यांनी सुमनजींचा आवाज ऐकला आणि ते थक्क झाले। तलत मेहमूद यांनी सुमनजीमधील हिरा ओळखला होता आणि त्यांना चित्रपटात गाण्याची पहिली सुवर्ण संधी दिली। तेथूनच सुरू झालेला हा प्रवास पुढे मैलाचा दगड ठरला। तर मराठीत ग दी माडगुळकर यांच्या अजर अमर गीतांनी त्यांच्या प्रवासाला नवी दिशा दिली। रुपेरी पडद्यावर त्यांचं पहिलं गाणं आलं कोई पुकारे धीरे से तुझे आँखों के तारे आणि या एकाच गाण्याने रसिकांना वेड लावलं। सुमनजी जरी शास्त्रीय संगीताकडे पूर्णपणे वळाले नाहीत तरी त्यांच्या गाण्यातील शास्त्रीय बैठक इतकी पक्की होती की त्यांनी गायलेल्या मन मोहन मन में हो तुम्ही या अजर अमर गीताला संगीत जगतातील मानांचा तानसेन पुरस्कार मिळाला। सुमन कल्याणपूर यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ मराठी आणि हिंदीतच नाही तर बंगाली, उडिया, पंजाबी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांवर आपलं प्रभुत्व सिद्ध केलं। हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी मोहम्मद रफी, मुकेश आणि हेमंत कुमार या दिग्गजांसोबत अनेक सुपरहिट गाणी दिली। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर या ब्रह्मचारी चित्रपटातील हे सुपरहिट गाण्याबरोबरच ना तुम हमें जानो ना हम तुम्हें जाने आणि ठहरिए होश में आलू तसेच तुमने पुकारा और हम चले आए राजकुमार या चित्रपटातील हे सुपरहिट गाणे आणि यासारख्या अनेक हिंदी गाण्यांनी तर इतिहास रचला। तर दुसरीकडे मराठी मनाला भुरळ घालणारी आणि अवीट गोडींची गाणी आजही प्रत्येक घरात ऐकायला मिळतात। आणि मराठी गाण्याविषयी सांगायचं झाल्यास जिथे सागरात धरणी मिळते यासारखी रोमॅन्टिक गाणी असोत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई हे हळुवार अंगाई गीत असो किंवा केशवा माधवा जिथे जातो तिथे यासारखी मनाला शांत करणारी भक्तिगीते असोत, सुमनजींनी प्रत्येक भाव आपल्या सुरांनी जिवंत केला। घाल घाल पिंग्या वारा केतकी बणी तेथे नाचला ग मोर आणि शब्द शब्द जपून ठेव ही गाणी आजही अजर अमर संगीताचा अमूल्य ठेवा आहे। होय, भाषा बदलली, काळ बदलला, पण सुमनजींच्या स्वरांची जादू कधीच कमी झालेली नाही। आज सुमन कल्याणपूर आपल्यात नाहीत हे सत्य स्वीकारणं संगीत विश्वासाठी अत्यंत कठीण आहे। त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, पण त्यांनी मागे ठेवलेला हा सुरांचा अथांग सागर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील। आज न्यूज मराठी 24/7 कडून या ऋषितुल्य गान कोकिळेला अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली। आज आपण येथेच थांबतोय। पुढच्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।